हे गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट टाइम पण मी तुम्हाला या बर्फामध्ये बघा सगळीकडे छान बर्फ पडतोय. या बर्फात घेऊन आले होते कशासाठी? अडॅप्टेशन इन प्लांट्स. वनस्पती कशा वाढतात, त्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन आहे याचा अभ्यास करण्यासाठी. आणि आजही मी तुम्हाला या बर्फामध्ये घेऊन आलेली आहे. पण लास्ट टाइम खूप थंडी वाजली म्हणून यावेळेस मी माझं प्रोटेक्शन केलेलं आहे. आणि आपल्याला या बर्फामध्ये अभ्यास करायचा की एवढ्या 0 डिग्री टेम्परेचर मध्ये, -40 डिग्री टेम्परेचर मध्ये ही प्राणी कसे जिवंत राहत असतील, त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये काय अडॅप्टेशन केलं आहे, या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये. सो लेट्स सी स्टुडंट्स विच इज द अडॅप्टेशन इन अ स्नोई रिजन एनिमल्स. पण त्या अगोदर मला माहिती तुम्ही कसली वाट बघताय. द नेक्स्ट शायनिंग स्टार ऑफ DS डिजिटल स्कूल अँड द नेक्स्ट शायनिंग स्टार इज, as you can see, that is सानिया पवार and मोहित पवार. 9th स्टँडर्ड ची विद्यार्थिनी आहे आणि रोजच्या रोज व्हिडिओ बघून प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देते. सो कॉंग्रॅच्युलेशन सानिया अँड मोहित. चला आपण करूया आता ह्या स्नोई रिजन मधल्या एनिमलचा स्टडी. सो लेट्स सी द फर्स्ट एनिमल as you can see on the screen. That is which animal it is? It's a polar bear. आता तुम्ही बघू शकता त्याच्या अंगावरती असा मस्त व्हाईट रंगाचा दाट असा फरचा लेअर आहे. कशासाठी? हेच थंडीपासून संरक्षण होण्यासाठी. आणि खूप फॅट पण दिसतोय, तो खूप जाड दिसतोय तुम्हाला. तर ह्या स्नो बियरचं, या पोलार बियरचं वजन किती असतं माहिती तुम्हाला? 1200 पाऊंड. कारण तो काय करत असतो, त्याच्या बॉडीमध्ये खूप फॅट स्टोअर करत असतो आणि ज्यावेळेस त्याला अन्न मिळत नाही या फॅटचा तो काय करत असतो, यूज करत असतो. आणि ह्या फॅटमुळे तर जर त्याला 10 दिवस 20 दिवस जरी अन्न मिळालं नाही तरी तो जिवंत राहू शकतो. सो दिस इज द स्पेशालिटी ऑफ दिस पोलार बियर. आणि त्याचे जे फर आहे ते ऍक्च्युली ट्रान्सपरंट असतो. पण काय होत असतो, ज्यावेळेस तो रिलॅक्स होत असतो त्यावेळेस ते काय करत असतो, व्हाईट रंगाचं दिसत असतं. अँड इट इज ऑल्सो कॅमोफ्लेज. कॅमोफ्लेज म्हणजे त्याच्या एनिमीज पासून संरक्षण होण्यासाठी त्याचा रंग हा बर्फासारखा असतो, स्नो सारखा असतो. दिस इज ऑल्सो अडॅप्टेशन इन अ पोलार बियर. आता हा त्याच्या बॉडीमध्ये हीट कशी प्रोड्यूस करत असेल? पोलार बियर रन्स व्हेरी फास्ट. जोर जोरात पळतो. जसं आपण बघा ग्राउंड वरती ज्यावेळेस रनिंग करत असतो, रनिंग करताना आपल्या बॉडीमध्ये खूप हीट तयार होत असते. तसं हा ज्यावेळेस उड्या मारतो, रनिंग करतो त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये खूप हीट निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे तो या थंडीमध्ये सुद्धा त्याची बॉडी ही वार्म ठेवत असतो. -40 डिग्री कितीही चिल टेम्परेचर असेल तरी तो जिवंत राहू शकतो. आणि अजून एक अमेझिंग सेन्स ऑफ स्मेल असतो त्याला. ज्यावेळेस त्याचं जे भक्ष्य आहे ते 20 मैलावर असेल तरी त्याला त्याची चाहूल लागत असते. एवढा अमेझिंग सेन्स ऑफ स्मेल ह्या पोलार बियरला असतो. सो स्टुडंट, दिस इज द अमेझिंग थिंग अबाउट अ पोलार बियर. आता पोलार बियर काय आहे तुमच्या बुकमध्ये जस्ट इन्फॉर्मेशन पोलार बियरचं पिक्चर दिलंय पण त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. नेक्स्ट वन यू कॅन सी दॅट इज सायबेरियन हस्की. आता हा सायबेरियन हस्की काय आहे हे नेमकं आपण समजून घेऊया. हा आहे एक प्रकारचा डॉग आहे, एक कुत्रा. फेमस डॉग आहे सगळ्या जगामध्ये. जास्तीत जास्त हा काय करतात, डोमॅस्टिकेट करत असतात. ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर होतं, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस या जो सायबेरियन हस्की आहे त्याने एक हिरो सारखं काम केलं. जे पेशंट वगैरे आहेत किंवा जे मृत्युमुखी पडले वगैरे किंवा जे घायाळ झाले अशा सैनिकांना औषधं पुरवण्याचं काम केलं. असे बरेच काम या सायबेरियन हस्कीने केली. आणि जर्मन शेपर्ड सारखा दिसतो तुम्हाला. तर हा सायबेरियन हस्की आहे तो खूप लॉयल असतो, ब्रेव असतो म्हणून सगळीकडे तो पाळतात आणि पॉप्युलर आहे सगळीकडे. आता या सायबेरियन हस्कीचा यूज बघा तुम्ही, जे त्यांचं लोड आहे, लगेज आहे, बर्फाळ प्रदेशामध्ये वाहून न्यायचं असेल तर त्याचा यूज ते या पद्धतीने करत असतात. आणि खूप फास्ट रनर आहे, खूप जोर जोरात पळतं तुम्ही बघू शकतात. फास्ट रनर आणि ओल्डेस्ट डॉग इन द वर्ल्ड. जगामधला सगळ्यात जुना जो डॉग आहे तो आहे सायबेरियन हस्की. आणि त्याचा आवाज इतका डेंजर असतो, 15 किलोमीटर पर्यंत दूर त्याचा आवाज हा पोहोचत असतो. आणि कितीही एक्स्ट्रीम हीट आहे, कितीही कोल्ड आहे तरी तो जिवंत राहू शकतो. सो these are the characteristic of this Siberian husky. आता सायबेरियन हस्की काय आहे हे कधीही तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला पुढचा एक अॅनिमल तुम्ही बघू शकता. which is it? It's a white fox and silver fox. एक व्हाईट आणि सिल्वर फॉक्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. आणि तुम्हाला माहितीये सगळ्यात इंटरेस्टिंग
थिंग हे जे आहे ते कॅमोफ्लेज दाखवत असतात. त्यांचा रंग तुम्हाला इथे काय दिसतोय, व्हाईट रंगाचा दिसतोय. त्यांच्या बॉडीवरती जे फर आहे या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचं जे फर असतं ते व्हाईट रंगाचं असतं. पण अमेझिंग असं की ज्यावेळेस समर सीझन असतो, ज्यावेळेस थोडासा बर्फ वितळतो, त्यांना सूर्यप्रकाश मिळतो, त्यावेळेस त्यांचं जे फर आहे ते ब्लॅक ब्राऊन कलरचं होत असतं ऍज यू कॅन सी. आणि ज्यावेळेस पुन्हा थंडी सुरू होते पुन्हा त्याचं फर काय होत असतं, व्हाईट. म्हणजे असं कॅमोफ्लेज, शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन असतं. नेक्स्ट तुम्ही बघू शकता इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट अॅनिमल ऑफ स्नोई रिजन इज अ स्नो लेपर्ड. बघा किती सुंदर, सगळ्यात ब्युटिफुल, ह्या जगात सगळ्यात सुंदर कॅट फॅमिलीचा मेंबर असेल तर हा आहे स्नो लेपर्ड. ऍक्च्युली तो कॅट सारखाच असतो, कॅटच्याच फॅमिली मधला असतो, पण तो काय असतो थोडा आकाराने मोठा असतो आणि सुंदर. बघा मांजरीच्या अंगावरती जसे पट्टे वगैरे असतात, त्याच्या बॉडीवरती जसं फर असतं लेअर, अगदी जाड लेअर ह्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ह्या स्नो लेपर्डच्या अंगावरती असतं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्याची टेल, त्याची शेपटी ऑब्झर्व करा. बघा खूप मोठी, जवळजवळ 3 फीट 3 फूट अशी लांब त्याची शेपटी असते. आणि ज्यावेळेस खूप थंडी बर्फ पडत असतो त्यावेळेस जसं आपण शाल पांघरून घेत असतो त्या पद्धतीने तो त्याची जी शेपटी आहे तो अशी गुरफटून घेत असतो आणि थंडीपासून काय करत असतो, त्याचं संरक्षण करत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला हाय अल्टिट्यूड म्हणजे बर्फ जरी पडतो पण जिथे उंच आहे अशा ठिकाणी त्याला राहायला आवडतं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे तो दिवसभर मस्त स्लीपिंग, रेस्टिंग, आराम करत असतो आणि पहाट झाली की तो शिकारीला निघत असतो. हे इंटरेस्टिंग थिंग आहे याचं. ओके, सो इंटरेस्टिंग अबाउट स्नो लेपर्ड. मग ह्या सगळ्या बर्फाळ प्रदेशातल्या अॅनिमल्सने त्यांच्या बॉडीमध्ये काय अडॅप्टेशन केलेलं असतं, लेट्स सी ऑन द स्क्रीन. दॅट इज व्हाईट सिल्वर बॉडी कलर. त्यांच्या बॉडीचा कलर काय असतो, व्हाईट किंवा सिल्वर. दॅट इज कॅमोफ्लेज म्हणजे त्यांच्या शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी हा त्यांचा रंग असतो. नेक्स्ट अडॅप्टेशन इज लॉंग थिक हेअर ऑन द स्किन. प्रत्येक तुम्ही आतापर्यंत बघितलं, पोलार बियर बघितलं, स्नो लेपर्ड बघितलं, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, तुम्हाला सगळ्यांच्या बॉडीवरती काय दिसलं, व्हाईट फर दिसलं. का तर हा बर्फ पडतोय, या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काय असतं त्यांच्या बॉडीवरती हा व्हाईट. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं कॅमोफ्लेज. कॅमोफ्लेज म्हणजे रंग त्यांचा त्यानुसार जसा बर्फाचा असतो त्यानुसार त्यांच्या बॉडीचा रंग असतो. हे आहे या सगळ्या स्नोई रिजन अॅनिमल्स मधलं अडॅप्टेशन. सो लेट्स सी द नेक्स्ट अॅनिमल. नेक्स्ट अॅनिमल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, याक. आता आपण लहानपणापासून याक ह्या अॅनिमल्स फक्त बघितला आहे, पण याक ह्या अॅनिमलचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे, तो कसा दिसतो वगैरे हे आपल्याला काहीच माहिती नाही. तर तुम्ही आपण समजून घेऊ शकता. जो याक आहे तो ह्या पद्धतीने, इट इज अ डोमॅस्टिक अॅनिमल. जसं आपण काऊ, बफेलो हे जे अॅनिमल्स असतात ते पाळतो, तसा हा डोमॅस्टिक अॅनिमल आहे याक. नेक्स्ट वन तुम्ही बघा किती जाड आणि फॅट दिसतोय. त्याचं वजन किती असतं माहिती तुम्हाला, 2200 पाऊंड एवढं वजन असतं. आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता, त्याचा व्हाईट पण कलर आहे, त्यानंतर ब्लॅक आहे, ब्राऊन, अशा वेगवेगळ्या रंगामध्ये हा याका तुम्हाला बघायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्याच्या बॉडीवरती पण असतो थिक वुली कोट. जसं ह्या स्वेटरमुळे माझं संरक्षण होतंय, या थिक वुलन कोटमुळे माझं संरक्षण होतं, तसं त्याच्या बॉडीवरचं जे थिक वुलन कोट आहे त्याच्यामुळे काय होतं, त्याचं थंडीपासून संरक्षण होत असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा तुम्ही किती बर्फ पडतोय, -40 डिग्री, कितीही कमी टेम्परेचर, एक्स्ट्रीम स्नोफॉल होत असेल तरी तो जिवंत राहू शकतो. कशामुळे जिवंत राहू शकतो, या थिक वुलन कोटमुळे. आणि नंतर तुम्ही त्याचे शिंग बघा, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे हॉर्न्स आहे, वेगवेगळे शिपचे पण दिसत आहेत. त्यानंतर तो काय आहे, हर्बिव्होरस. हर्बिव्होरस म्हणजे काय, तो गवत खाण्याचे काम करत असतो. असा हा इंटरेस्टिंग याक सुद्धा आपल्याला बघायला मिळतो या स्नोई रिजन मध्ये. पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग अॅनिमल जो बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे ऍज यू कॅन सी इन द व्हिडिओ. कुठला अॅनिमल आहे गेस करा बरं जरा. विच इज इट? इट्स नथिंग बट अ पेंग्विन. पेंग्विन सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे हा पेंग्विन तो बर्ड आहे पण तो उडू शकत नाही. कारण का, आपल्याला माहितीच आहे पक्ष्यांची हाडं काय असतात, हॉलो असतात, पोकळ असतात. पण याचे जे हाडं असतात ते काय असतात, सॉलिड असतात. त्याच्यामुळे जड असतात त्याचे हाडं, त्याच्यामुळे तो उडू शकत नाही. पण एक गोष्ट करू शकतो, तो पाण्यामध्ये स्विम, तुम्ही दिसताय स्क्रीनवरती तुम्हाला, स्विम करतोय. आणि त्याची बॉडी बघा, त्याची बॉडी कशी दिसते तुम्हाला, स्ट्रीमलाईन बॉडी.
जसे आपण फिशेसची बॉडी बघितली कशी असते, स्ट्रीमलाईन, टॅपरिंग ऍट द बोथ एंड, तशी ही स्ट्रीमलाईन बॉडी असते ज्यावेळेस तो पोहतो त्यावेळेस. कारण पाण्याचा कमीत कमी त्याला रेझिस्टन्स व्हावा, पोहता त्याला इझिली यावं म्हणून त्याची बॉडी असते अशी स्ट्रीमलाईन बॉडी. आहे की नाही अमेझिंग थिंग अबाउट पेंग्विन. आणि अजून एक तुम्हाला हा पेंग्विन कुठे बघायला मिळेल, हा बघायला मिळतो आपल्याला साऊथ पोल, अंटार्क्टिका. त्यानंतर आपण कधी कधी बॉम्बेला सुद्धा बघितले आहेत हे पेंग्विन. अजून तुम्हाला बर्फाळ प्रदेशातले कुठले प्राणी माहिती आहेत या व्यतिरिक्त तर ते लिहायचे तुम्ही आज मला कमेंट बॉक्स मध्ये. अजून बघा तुम्ही त्याची विंगचं ऑब्झर्वेशन करा. त्याचे जे विंग आहे तो फ्लिपर सारखा यूज करू शकतो. त्यानंतर तुम्हाला तो पेंग्विन तुम्ही ऑब्झर्व केला खूप फॅट थिक दिसतो. त्याच्या बॉडीमध्ये थिक फॅटचं काय असतं स्टोअर केलेलं असतं. कारण ही जी खूप थंडी आहे या थंडीमध्ये जर त्याला फूड मिळालं नाही, वॉटर मिळालं नाही तर तो त्या फॅटचा नंतर एनर्जीसाठी काय करत असतो यूज करत असतो. त्यानंतर ही जी त्याची जी बॉडीवरती जे फिदर्स असतात त्याच्यामुळे त्याचं काय असतं या थंडीपासून काय होत असतं संरक्षण होत असतो. आणि अजून तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, तो जो आहे तो नेहमी ग्रुपमध्ये राहत असतो. 100, 1000 असे पेंग्विन्स नेहमी एकत्र असे चिटकून राहत असतात. तुम्ही बघा आपण एखाद्या रूम मध्ये खूप सारे पीपल्स एकत्र आले की हीट निर्माण होत असते, तसं या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हा जो पेंग्विन आहे असा तो क्लोज एकमेकांच्या खूप काय करत असतात क्लोज राहत असतात. त्यानंतर तुम्हाला त्याचे ब्लॅक फिदर्स दिसत आहेत. आता हे ब्लॅक फिदर्स का असतील बरं, कारण सूर्याची जी उष्णता आहे ती ब्लॅक कलर जो असतो ती जास्तीत जास्त उष्णता काय करत असतो ग्रहण करत असतो. म्हणून याच्या ब्लॅक फिदर्स मुळे ज्यावेळेस सन राईज त्याला मिळत असतो ते जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब करण्यासाठी थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी त्याचे काय असतात हे ब्लॅक फिदर्स. अजून त्याचा व्हाईट रंग पण दिसतोय. व्हाईट रंग कशासाठी असेल, कॅमोफ्लेज, म्हणजे त्याच्या शत्रूपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी काय असतो त्याचा व्हाईट रंग सुद्धा असतो. त्यानंतर त्याचे जे फिदर्स असतात ते वॉटरप्रूफ असतात. तुम्हाला मी ऍक्वॅटिक अॅनिमलचं बघितलं, डकचं एक्झाम्पल बघितलं आपण, ते काय असतं वॉटरप्रूफिंग काय असतात त्याचे फिदर्स असतात. आणि अजून सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मला ह्या पेंग्विन विषयी सांगायची आहे की तो जो आहे तो पितो सॉल्टी वॉटर, खारट पाणी पित असतो. आपण जसं स्वीट वॉटर पित असतो तो हा पेंग्विन काय पितो सॉल्टी वॉटर. कारण त्याच्या बॉडीमध्ये असतात एक स्पेशल ग्लँड्स. त्या स्पेशल ग्लँड्स मुळे काय करत असतात त्याच्या ब्लड मधून सॉल्ट जे आहे ते ऍब्सॉर्ब होत असतो म्हणून हा पित असतो सॉल्टी वॉटर. सो इट्स अ स्पेशल अँड इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस पेंग्विन. नेक्स्ट वन, त्याला तुम्हाला टीथ दिसत आहेत? नो, त्याला टीथ नसतात. आणि कधी कधी हे जे आहे ते दगड सुद्धा गिळत असतात. हे पेंग्विन कधी कधी काय करत असतात दगड सुद्धा गिळत असतात. त्यानंतर तुम्ही बघा ही जी मदर पेंग्विन असते ती त्याच्या बेबीची खूप काळजी घेत असते. जोपर्यंत ते बेबी आहे ते मोठं होत नाही तोपर्यंत त्या बेबीची ती खूप काळजी घेत असते, त्याचं प्रोटेक्शन करत असते. हे सगळे इंटरेस्टिंग अॅनिमल्स आपल्याला बघायला मिळतात या बर्फाळ प्रदेशामध्ये. तर स्टुडंट्स या स्नोई रिजन अॅनिमल्स मध्ये काय अडॅप्टेशन असतं ते बघूया क्विकली. First point, a white or silver body color. Second point, long thick hair on the body, protection from the snow. And third point, you have to write all the examples. Yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, snow leopard, etc. So students, let's see which question will ask on the snowy region animals. आता कमेंट बॉक्स मध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. आता ही जी प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अडॅप्टेशन इन अ स्नोई रिजन एनिमल? सेकंड क्वेश्चन, रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तुमच्या बुक मध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे पेंग्विन वरती. तो पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, why is my skin white and thick and why there is a thick layer of fat underneath? Second question, why do we live in flocks sticking close to each other? And last question is, which geographical region do I inhabit and why? सो स्टुडंट्स, आजचा हा स्नोई रिजन अॅनिमल्स हा टॉपिक तुम्ही एन्जॉय केला असेल आणि प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही लिहिणारच आहात. पण अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा. त्यामुळे आपले जे रोजचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लाईव्ह लेक्चरचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. सो बाय बाय स्टुडंट्स.